गुजराती लोकांनीच महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करावं असं नसून मराठी लोकांनीही गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय केला पाहिजे असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यावर सत्तेतीलच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते काहीशी उपरोधिकपणे उत्तर देत आहेत। पाहूया। उद्या जेव्हा गुजरात आणि मुंबईला जोडणारी बुलेट ट्रेन येईल तेव्हा मराठी लोकांनी सुद्धा गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा असं विधान भाजपचे नेते आणि वन खात्याचे मंत्री गणेश नाईक यांनी केलंय। पालघरमध्ये ग्लोबल कोकण महोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी हे विधान केलं। याआधीच बुलेट ट्रेनवरून ठाकरे बंधूंनी विविध आरोप केलेले असताना फक्त गुजराती लोकांनीच महाराष्ट्रामध्ये यावं असं नाही तर मराठी लोकांनी सुद्धा गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा असं गणेश नाईक म्हणतायत। अण्णा बोला की साऊथला गेलो तर राजू नाना भविष्य काळामध्ये ही सगळी मी नावं घेतली, या बंदरांना उत्कृष्ट जेटी निर्माण केली जाईल आणि मुंबई पासून निघणाऱ्या प्रवासी बोटी या ठिकाणी येतील आणि वेळ पडले त्या बोटी गुजरात परत पण जातील। जर बुलेट ट्रेन इथे येते तर म्हणजे आमच्या लोकांना तिकडे पण जाऊन बघू द्या ना, काय तिकडे गुजरातच्याच लोकांनी इथे यावं असं काही सिद्धांत नाहीये। मराठी लोकांनी सुद्धा तिथे गेला पाहिजे, व्यापार उदीम केला पाहिजे आणि मराठी माणूस सुद्धा काही कमी नाही, त्याच्यामध्ये प्रोत्साहित करण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। नाही, त्यांच्या या स्टेटमेंटचा खरं तर अर्थच लागत नाही। पण बुलेट ट्रेन ही कशासाठी चालू आपण करतोय, कारण शेवटी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि आंतरराष्ट्रीय शहरामध्ये येणारी लोक असतील, असणारे उद्योगधंदे असतील किंवा अन्य काही बाबी असतील, हा कनेक्ट अहमदाबादशी व्हावा आणि अहमदाबादचा कनेक्ट मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहराशी व्हावा, यासाठी बुलेट ट्रेन ही सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुरू केलेली आहे। आता सेंट्रल गव्हर्नमेंटचं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत, अमित शाह साहेब करतायत, तर गुजरातमध्ये जाऊन उद्योगधंदे करावे, मुंबईमध्ये येऊन उद्योगधंदे करावे हे जाहीर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की केंद्र सरकारकडे काही गोष्टी जर मांडल्या तर त्यांचं नक्की म्हणणं काय हे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळेल आणि त्याच्यानंतर त्यांना काय म्हणायचं होतं हे देखील कळेल। त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की त्याच्याबद्दल मी काय सांगू, चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे। नवी मुंबईमध्ये सुद्धा तरुणांनी सर्वांनी रोजगार करावा ही माझी इच्छा आहे। गणेश नाईकांनी आव्हान केलेलं आहे, काय बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फायदा घेऊन गुजरातची लोक महाराष्ट्रात येतील, महाराष्ट्रातील लोकांनी देखील व्यापारासाठी गेलं पाहिजे तिकडे म्हणून असं आव्हान केलंय। काय वाईट काय चुकीचं आहे, बरोबर आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।